नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज फरसाणाची पातळ भाजी बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. फरसाणाची भाजी करण्यासाठी फरसाण, एक टमाटर, कांदा, कोथिंबीर, लसूण, तेल, शेंगदाण्याचा कूट, मीठ, तिखट, हळद एवढं साहित्य घेतलंय. आता फोडणीसाठी लसूण सोलून घेते. एवढ्या 4-5 कुड्या घेतल्यात बघा. तर फरसाणाच्या भाजीला लय लसणाची काय गरज नाही. एक कांदा टाकायचा आपल्याला. आता एक कांदा कापून घेते. आता हा पांढरा कांदा आहे बघा आपल्याकडे. त्या वर्षी पांढरा कांदा लावला होता बघा आम्ही. लाल बी आहे थोडा शिल्लक पण लय बारीक आहे आता. हे आयुर्वेदिक कांदा असतो बघा पांढरा, म्हणून ह्या वर्षी म्हणले पांढराच कांदा लावा आपण, म्हणून ह्या वर्षी पांढरा कांदा लावला होता आम्ही थोडा. असा बारीक कापून घ्यायचा कांदा आपल्याला. आता कोथिंबीर कापून घेते. कोथिंबीर बी बारीक कापून घ्यायची आपल्याला. आता टमाटर बी आपल्याला बारीक कापून घ्यायचे बघा. आता हे बी आपल्या घरचं टमाटे आहेत बघा. आता झाड तुम्हाला दावले असेल, पण अजून मी एक वेळेस दावते. आता कढई चुलीवर ठेवून घेते. आपल्याला आता भाजीला फोडणी देऊन घ्यायची. आता कढईत तेल टाकून घेते. कांदा लसूण तेलात टाकून घेते. हलवून घेते. आपल्याला मस्त लाल कांदा भाजून घ्यायचा. हे बघा आता कांदा भाजायला लागलाय. कांदा चांगला भाजलाय. आता कोथिंबीर टमाटर एकत्र टाकून घेते.
टमाटर चांगलं इरगळून घेतले फोडणीत. आता सगळं साहित्य टाकून घेते त्यात. आता थोडी हळद टाकून घेते. तिखट अर्धा चमचा टाकते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते लगेच. असं हलवून घेते. थोडस पाणी टाकून घेते फोडणी शिजून घ्यायला. हो का, फोडणी किती आता चटचटली चांगली. आता फोडणी शिजली म्हणजे तरी येते बघा भाजीला. तेव्हा किती मस्त तरी आली. अशी फोडणी शिजून घ्यायची. पातळ भाजी आपल्याला करायची असली अशी फोडणी शिजली का तरी येते. आणि मग पाणी टाकायचं त्याच्यात. आता फोडणी चांगली शिजली, पाणी टाकून घेते. आता पाणी आपल्या मापाने टाकायचं. ज्याला जास्त लागते ते जास्त टाकायचं, कमी लागत असली तर कमी टाकायचं. मी एक तांब्या टाकते बघा. आता ह्या रश्याला चांगली उकळी येऊन द्यायची बघा. उकळी आल्यावरच आपल्याला फरसाण टाकून घ्यायचे ह्याच्यात. म्हणजे इरगळत नाही फरसाण. गार पाण्यात टाकल्यावर इरगळत. हो का, भाजी चांगली उकळायला लागली. आता फरसाण टाकून घेते आणि हलवून घेते जरा. त्याला लय शिजवायचं नाही. 5 मिनिटं भाजी तेवढी हारावर ठेवायची आपल्याला. आता चांगली उकळली. आता हो का, भाजी कशी शांत कडते. अशीच भाजी हारावर जरा राहून द्यावा लागते. तेव्हा तरी येते भाजीला. आणि चव बी उतरते त्याला जरा. खमंग लागतात भाज्या हारावर काढल्यावर. लय दणदण उकळल्यावर बी मग तरी जाते आणि भाजीची चव जाते. भाजी चवदार लागत नाही. ही झाली आपली फरसाणाची भाजी तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला.